हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहे सगळे? बरे आहे का? आता आज काय फ्रेंडशिप डे. आता सगळीकडं आणताय. हे बघा, माझ्या मुलींनी मी मला बांधलं. फ्रेंडशिप डे म्हणून. आता फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री. तर मैत्री म्हटलं सगळे जेव्हा आपल्याला कोणी चांगलं मार्ग दाखवतं, चांगलं शिकवतं, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात, ते आपले फ्रेंड. किंवा आपल्याला सुखामध्ये सुख डबल करतात, दुःखात दुःख कमी करतात, ते आपले मित्र मैत्रिणी. मग त्यात सगळं येतं. आईवडील येतात, भाऊ बहीण येतात, मुलं मुली आणि नवरा बायको सगळे येतात त्यात. पण शाळेत जातात त्यावेळेस एकच आठवण येते, फ्रेंडशिप म्हणलं मैत्रिणी. मुलांना मित्र, मुलींना मैत्रिणी. फ्रेंडशिप म्हणजे काय तेवढीच असते का मित्रमैत्रिणी? मला असं वाटतं, आपण जो रोजच्या जीवनात वावरतो, आपल्यासोबत राहणारे, आपण त्यांच्याशी बोलतो, मनमोकळे बोलतो, हसतो, खेळतो, सोबत राहणं, खाणं पिणं सर्व काही, ते पण आपले मैत्रिणीच. म्हणजे मित्रमैत्री परिवार झाला ना आपले. घरातले समजा सासू सासरे, घरात जे बी असतील आपले. आणि आता सध्या तर माझी मैत्रिणी माझ्या मुलीच आहे, खूप चांगल्या. कारण त्याच मला हसवत्या बी, थोडंसं वरडायला पण लावत्या. आडावाडा बी करत्या, त्या ओरडावं लागतं. पण खरं सांगू का, माझ्या खऱ्या मैत्रिणी माझ्या मुलीच. आता तरी माझ्या सध्या मुलीच आहे. शाळातल्या होऊन गेल्या समजा, अगोदर छळून गेले ते झाले, पण आता सध्या माझ्या मुलीच आहे. खूप चांगल्या मैत्रिणी माझ्या. 2 मुली तर मोठ्याला आहे, आता ही तिसरी आहे 8 महिन्याची. पण ती खूप क्यूट आहे. झाली तेव्हा होती मी नाराज, खोटं नाही बोलणार. पण आता खरंच वाईट वाटतं, काही झाल्यावर मी नाराज झाले. कारण त्यात आपण विचार केला दुसरा आणि झालं दुसरं, त्यामुळे थोडीशी नाराज झाली. पण आता काही नाही. आता मलाच वाईट वाटतंय की मी आई म्हणून कुठंतरी कमी पडते. कारण माझ्या डोक्यात हा विचार आला होता की मुलगा का नाही झाला, म्हणून एका मी क्यूट मुलगी, गोंडस, छान, खूप कौतिक, म्हणजे मला बी खूप छान वाटतं तिच्याकडं बघून. खूप गोड आहे, खूप गुण करायला लागले आता एकदम. त्याच्यामुळं मग मलाच थोडंसं असं माझ्या मलाच असं वाटतं की मी आई म्हणून कमी पडले, कारण माझ्या डोक्यात का मुलगा झाला नाही म्हणून. पण ती पण आता माझी एक फ्रेंड लिस्टमध्येच आली आहे, माझी छोटी मुलगी दिशू. तर मला तर दाखवतेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये. पण आता झोपली ती, आता मीच बोलते फ्रेंडशिप डे निमित्त. आणि मला व्यवस्थित बोलता येत नाही, कारण माझ्या तोंडाला फोड आले. एखादा शब्द चुकला असेल तर घ्या समजून. पूर्ण असं खराब झालेले. काही असेल उपाय तर सांगा, तुम्ही नक्की करीन मी. कारण मी औषधं खूप लावले. तुम्ही पण माझी फॅमिलीच आहे आता सध्या. जेवढे दादांनी ताईंनी मला सबस्क्राईब केले ते माझे फ्रेंड लिस्टमध्येच आहे, त्यांना पण धन्यवाद आजच्या दिवशी. तसं रोजच, पण आजच्या दिवशी स्पेशल. काय नाही, माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मैत्री म्हणजे काय हे नक्की मला कोणी पण कमेंट करून सांगा, खरी मैत्री म्हणजे काय. तर मला वाटतं मैत्री म्हणजे हेच की आपले जे आजूबाजूचे परिवार, आपल्या लहानपणापासून मोठं, पहिली गोष्ट आपले आईवडील बी मित्रमैत्रिणीच असतात. आईवडील, भाऊ बहीण, मुलं आणि आपले लाईफ पार्टनर.
माझे लाईफ पार्टनर बी खूप चांगले, खूप समजून घेतात, छान आहे. पण त्यांना व्हिडिओमध्ये आवडत नाही म्हणून ते व्हिडिओमध्ये सहसा राहत नाही बस. आणि माझ्या दिशूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. दिशू झाल्यापासूनच मी चालू केले माझं चॅनल. प्लीज सपोर्ट करा. माझे व्हिडिओ साधे आहे त्यामुळं थोडं बघायला तुम्हाला नसन वाटत, म्हणजे ते बोलताना ॲट्रॅक्टिव्ह नसेल वाटत, तरी बघू सुरुवात केली आहे. तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या तिन्ही मुलींचा आशीर्वाद तुम्हाला पण भेटेल. काय वाढले माझे सबस्क्राईब तर बस एवढंच. आणि मैत्रिणींच्या पुन्हा तुम्हाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. बाय.